तो जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा कधी प्रेक्षक खळखळून हसतात, सर हम इस वक्त भारत के सबसे सुरक्षित जगह पर खड़े हैं। तर कधी त्याच डोळ्यात भीती दिसते. एकीकडे मस्ती, धमाल, हाऊसफुलचा राजा आणि दुसरीकडे एक विलनमधला असा खलनायक जो आजही लोकांच्या मनात भीती निर्माण करतो. आज आपण जाणून घेणार आहोत एका मुख्यमंत्र्याच्या मुलाचा स्वतःच्या ओळखीपर्यंतचा संघर्ष. बॉलिवूड मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणारा अभिनेता रितेश देशमुख. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल रितेश देशमुखची खरी ताकद, त्याचा संघर्ष आणि सर्वात महत्त्वाचं त्याची एकूण संपत्ती किती आहे. रितेश देशमुखचा जन्म 17 डिसेंबर 1978 रोजी लातूर, महाराष्ट्र येथे झाला. त्याचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. आता इथेच लोक म्हणतील, अरे हा तर मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे, मग याला सगळं सोपं असणार. पण सत्य असं नाही. रितेशने कधीच वडिलांची ओळख वापरून काम मिळवलं नाही. त्याने शिक्षण घेतलं आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये आणि तो खरं तर एक आर्किटेक्ट होणार होता. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. 2003 साली रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तुझे मेरी कसम या चित्रपटातून. चित्रपट चालला नाही, पण रितेशचा चेहरा लोकांच्या लक्षात राहिला. आणि मग 2004 मध्ये आला मस्ती. हा रितेश देशमुख यांच्या फिल्म करिअरमधील टर्निंग पॉइंट होता. इतना प्यार करूं सर, ये प्यार कुछ ज्यादा नहीं हो रहा है। रितेशचा टायमिंग, एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज सगळं इतकं नॅचरल होतं की लोक म्हणाले, हा माणूस लोकांना हसवायलाच जन्मलाय. मग एका मागोमाग एक हिट सिनेमे, मस्ती, धमाल, हाऊसफुल, ग्रँड मस्ती आणि रितेश बनला बॉलिवूडचा नंबर 1 कॉमिक ॲक्टर. पण इथेच तो थांबला नाही. 2014 साली एक चित्रपट आला, ज्याने सगळ्यांना हादरवून टाकलं. एक विलन, रितेश देशमुख, राकेश महाडकर. कोणताही डायलॉगबाजी नाही, कोणताही ओव्हर ॲक्टिंग नाही. शांत, सामान्य, पण आतून एक राक्षस. फिक्र मत कीजिए, आज के बाद आपको शिकायत का मौका नहीं मिलेगा. हा रोल पाहून प्रेक्षक म्हणाले, हा तोच मस्तीवाला रितेश आहे का? या एका भूमिकेने रितेशने स्वतःची इमेज मोडली आणि सिद्ध केलं, ॲक्टर डझंट मीन ओन्ली कॉमेडी. यानंतर मर्जावामधला विष्णू, रेड 2 मधला दादाभाई, प्रत्येक वेळी एक वेगळी छाप. आणि आज रितेश देशमुख हा एक कम्प्लीट ॲक्टर मानला जातो. रितेशची लव्ह स्टोरी पण फिल्मी आहे. जेनेलिया डिसूझा, तुझे मेरी कसमपासून सुरू झालेली मैत्री थेट लग्नापर्यंत पोहोचली. 2012 साली दोघांचं लग्न झालं आणि आज 2 मुलं, रियान आणि राहिल. बॉलिवूडमधील मोस्ट लव्ड कपल म्हणजे रितेश जेनेलिया. रितेश देशमुख फक्त कॅमेरासमोर चमकणारा अभिनेता नाही, तो कॅमेरा मागे उभा राहून मराठी सिनेमाचं भविष्य घडवणारा एक दूरदृष्टी असलेला प्रोड्युसरसुद्धा आहे. जेव्हा अनेक स्टार्स मराठी सिनेमाकडे फक्त साईड प्रोजेक्ट म्हणून पाहत होते, तेव्हा रितेशने ठामपणे सांगितलं, हा माझा सिनेमा आहे, ही माझी माती आहे. 2014 मध्ये त्यांचा लय भारी हा चित्रपट आला. आपला हात भारी, लाद भारी, चमायला सगळंच लय भारी. या चित्रपटात रितेशने सिद्धार्थ आणि अजय अशी दुहेरी भूमिका साकारली. एकीकडे शांत, साधा मुलगा, तर दुसरीकडे एक ताकदवान, रागीट योद्धा. फक्त अभिनयच नाही तर प्रोड्युसर म्हणूनही रितेशने या चित्रपटावर पूर्ण विश्वास टाकला. मास अपील, दमदार संगीत, मराठी प्रेक्षकांचा पल्स ओळखणारी कथा. लय भारीने सिद्ध केलं, मराठी सिनेमा फक्त आर्ट हाऊस नाही, तो बॉक्स ऑफिसवरही लय भारी असू शकतो. यानंतर 2018 मध्ये त्यांचा माऊली हा चित्रपट आला. हा फक्त चित्रपट नव्हता, तो एक भावनिक आंदोलन होता. माऊली नाव आपलं, आईबाप दोन्ही विठ्ठल. रितेश इथे प्रोड्युसर म्हणून मुख्य भूमिकेत होता आणि ॲक्टर म्हणूनही त्याने गणपती भक्त माऊलीचं पात्र अतिशय संयमित आणि प्रभावी पद्धतीने साकारलं. या सिनेमात त्याचा अभिनय गाजला नाही, तर त्याची इमोशन गाजली. श्रद्धा, भक्ती, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा सामान्य माणूस. माऊली या चित्रपटाने मराठी सिनेमाला कंटेंट प्लस कमर्शियल हा नवा आत्मविश्वास दिला. वेळ 2022 आणि मग आला
रितेश देशमुखच्या करिअरमधला सगळ्यात धाडसी टप्पा. डायरेक्टर, प्रोड्युसर आणि ॲक्टर अशा तिन्ही भूमिका. प्रेम तूही केलंस आणि मी वेळ तुझ्यातही आहे आणि माझ्यातही. वेडमध्ये रितेशने सत्या या तरुणाची भूमिका साकारली, जो प्रेमात वेडा होतो आणि हळूहळू स्वतःलाच हरवतो. हा चित्रपट फक्त लव्ह स्टोरी नव्हता, तो होता ऑब्सेशन, हार्टब्रेक आणि मानसिक गुंतागुंत. प्रोड्युसर म्हणून रितेशने रिस्क घेतली, डायरेक्टर म्हणून इमोशन पकडल्या आणि ॲक्टर म्हणून स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. परिणाम, वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिस सुपरहिट, प्रेक्षकांना एक जबरदस्त सिनेमा आणि मराठी सिनेमाला एक नवा डायरेक्टर मिळाला. आता तो प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे, रितेश देशमुखची संपत्ती किती? एक्झॅक्ट आकडा जाहीर नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 110 ते 130 कोटी रुपये. कमाईचे सोर्सेस: चित्रपट, OTT आणि TV, प्रोडक्शन हाऊस, ब्रँड एन्डॉर्समेंट्स, रिअल एस्टेट. रितेश देशमुख यांच्याकडे BMW, मर्सिडीज, ऑडी अशा गाड्या आहेत. साधेपणा आणि श्रीमंतीचा परफेक्ट बॅलन्स. रितेश देशमुख एवढा का स्पेशल आहे? कारण तो ग्राउंडेड आहे, मल्टी टॅलेंटेड आहे, कॉमेडी प्लस पॉवरफुल ॲक्टर दोन्ही जमवतो. त्याच्याकडे पॉवर असूनही तो हंबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याने स्वतःची ओळख स्वतः बनवली आहे. रितेश देशमुख हा फक्त एक अभिनेता नाही, तो एक उत्तम उदाहरण आहे की नाव मोठं असलं तरी स्वतःचं अस्तित्व हे मेहनतीनेच निर्माण करावं लागतं. जर तुला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा रितेशचा कोणता रोल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो. चॅनल सबस्क्राईब करा आणि एंड स्क्रीनवर दिसणारा मराठीतील सर्वात श्रीमंत कलाकार हा व्हिडिओ नक्की बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.